नमस्कार. शिवाली अश्विनी या माझ्या YouTube वाहिनीवर सगळ्यांचे मनापासून सहर्ष स्वागत. नवा दिवस आणि अक्षरदीपचा आणखी एक नवा भाग. अक्षरदीप या उपक्रमांतर्गत सध्या आपण जी लेखमाला वाचत आहोत ती आहे केल्याने देशाटन. लेखिका आहेत रोहिणी गोरे. आतापर्यंत आपण या मालिकेचे 3 भाग बघितले होते. आज आपण 4थं प्रकरण वाचूया. त्याआधी जर तुम्ही माझ्या वाहिनीवर नवीन असाल किंवा अजूनही सभासदत्व घेतले नसेल तर कृपया वाहिनीचे सभासद व्हा आणि तुमचे मित्र परिवार आणि नातेवाईकांमध्ये याचा जास्तीत जास्त प्रसार करा. म्हणजेच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. 4थं प्रकरण ते 3 महिने. भारतातून आणलेल्या 4 बॅगा, भारतीय किराणा माल व पुस्तके भरलेली काही खोकी व अमेरिकेत खरेदी केलेला पहिला छोटा टीव्ही असा सर्व बाडबिस्तरा घेऊन आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. डेंटन टेक्सास 1 वर्षाचा कालावधी खूप छान गेला होता. साऊथ कॅरोलायना क्लेम्सनचा निसर्गरम्य परिसर पाहून आपण एका चांगल्या ठिकाणी येऊन पडलो आहोत याचे समाधान होते. या अपार्टमेंटमध्ये आम्ही फक्त 3 महिन्यांकरता आलो होतो म्हणण्यापेक्षा आम्हाला यावेच लागले होते. ही जागा आम्हाला कशीबशी मिळाली होती. डेंटनवरच्या एका ओळखीच्या मित्राच्या मित्राकडे आम्ही 8 दिवस राहिलो होतो. रोजच्या रोज जागेची विचारणा करता करता ही एक जागा आम्हाला मिळून गेली आणि तीही 3 महिन्यांकरताच. क्लेम्सन मध्ये विद्यापीठ सोडून बाकी काहीच नाही. तिथली घरे 3 ते 4 बेडरूमची व सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी भरलेली होती. ते उन्हाळ्याचे दिवस होते. 3 ते 4 बेडरूम अपार्टमेंट पैकी आम्हाला एक जागा मिळाली कारण त्या जागेत राहणाऱ्यांचे शिक्षण पूर्ण होऊन ते तिथून जागा सोडून गेले होते. अपार्टमेंट चांगले मोठे व टुमदार होते. 1200 ते 1300 स्क्वेअर फूटचा फ्लॅट होता. हॉल, किचन कॉमन. बाकीचे 2 जण तिथेच राहत होते पण सुट्टी करता गावी गेले होते. अपार्टमेंट मध्ये सर्व फर्निचर होते. शिवाय एक टीव्ही, वॉशिंग मशीन, डिशवॉशर व मायक्रोवेव्हही होता. आम्हाला आमची ग्रॉसरी व काही भारतातून आणलेली भांडीकुंडी ठेवण्याकरता जास्त जागाच नव्हती. थोडीफार जागा त्यातल्या त्यात करून घेतली. भांडी डिशवॉशर मध्ये ठेवली. फ्रीजही बराच भरलेला होता. त्यातला एक कप्पा मी भाजी ठेवण्याकरता रिकामा करून घेतला. आमची रूम म्हणजे एक मोठी आयताकृती बेडरूम व त्यात एक कॉट व त्याला लागूनच टब बाथ वगैरे होते. बेडरूम मध्येच आमच्या मोठ्याल्या 4 बॅगा व भारतीय किराणा मालाने भरलेली काही खोकी ठेवली. क्लेम्सन मध्ये सर्व घरे उंच सखल भागात विसावलेली आहेत. सभोवती हिरवीगार झाडे. निसर्गाने नटलेले हे शहर खूपच सुंदर आहे. विनायक सकाळी 8लाच जायचा ते संध्याकाळी 6ला घरी यायचा. तोपर्यंत मी एकटीच भूतासारखी त्या मोठ्या फ्लॅटमध्ये असायचे. क्वचित कुणीतरी पायी चालत जाताना दिसायचे किंवा एखादी कार जा-ये करताना दिसायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत बरेचसे विद्यार्थी गावी गेले होते. या अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मध्ये एकही भारतीय राहत नव्हता. भारतीय विद्यार्थ्यांची वस्ती दुसरीकडे होती. त्या परिसराला सर्व बॉम्बे एरिया म्हणत. दिवसभर एकटीला खूपच कंटाळा यायचा. विनायक पोळी भाजीचा डबा घेऊन जात असल्याने पोळी भाजी सकाळीच होऊन जायची. भाजी आदल्या दिवशी चिरून ठेवायचे. नाही म्हणायला तिथे केबल टीव्ही होता व काही इंग्रजी मासिके होती. अमेरिकेत तसे नवीनच होतो. 1 वर्ष डेंटनला राहून लगेच क्लेम्सन मध्ये आलो होतो. त्यामुळे कार नाही व संगणकही नाही. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने तिथल्या बसेस 1-1 तासाने धावत असत. त्या अपार्टमेंट पासून विद्यापीठ बऱ्यापैकी लांब होते. चालत पाऊण ते 1 तास लागत होता. त्यातूनही चालणे उंच सखल भागातून होत होते. काही वेळा भले मोठे उतार व काही वेळा भली मोठी चढण. चालायला आम्हाला दोघांनाही आवडते. त्यामुळे रिकाम्या रस्त्यावरून चालताना छान वाटायचे. स्वच्छ सुंदर हवा व उन्हाळ्याची सुरुवात नुकतीच झाली होती. वसंत ऋतूचा गारवा थोडा शिल्लक होता. क्लेम्सनला आल्यावर एका भारतीय कुटुंबाकडे आम्ही 8 दिवस राहिलो होतो. त्यामुळे ती एक मैत्रीण झाली होती व तिचा मुलगाही खूप छान होता. तिचे नाव सुनीता. तिच्याशी मी सकाळी 1 तास व दुपारी 1 तास फोनवरून बोलायचे. लँडलाईन वरून लोकल कॉल्सचे वेगळे पैसे पडत नसत. तिलाही बोलायला हवे असायचे कारण की ती पण खूप दूर एका टेकडावर राहत होती. तीही एकटीच होती. ती म्हणायची, बरे झाले तुम्ही आलात. मला कोणीतरी बोलायला एक मैत्रीण मिळाली. दिवसभर वेळ कसा घालवायचा याचे मी एक रुटीन आखून घेतले होते तरी कंटाळा येतच होता. उघड्या तुरुंगात कुणीतरी डांबून ठेवल्यासारखे वाटायचे. त्या 3 महिन्यात मी भरपूर टीव्ही बघितला, अर्थात अमेरिकन इंग्रजी चॅनल्स.
एक चॅनल लावायचा, तिथे काही चांगले असेल तर ते बघायचे, नसेल तर दुसऱ्या चॅनलकडे वळायचे. बऱ्याच सिरियल्स व चित्रपट बघितले. टीव्ही बघायचा कंटाळा आला की तिथे असलेली इंग्रजी मासिके वाचायचे. त्याचा कंटाळा आला की जे काही मनात येईल ते एका डायरीत लिहायचे. बाकी कामात तर वेळ जातोच. हॉलचे दार उघडेच ठेवायचे. दारात उभे राहून आजूबाजूला पाहिले तर माणसे सोडा, साधे चिटपाखरू पण दिसायचे नाही. परत आत येऊन बसायचे. बरेच वेळा रडकुंडीला यायचे. रोज 2दा विनायकलाही लॅबमध्ये फोन करायचे. त्यावेळी भारतात अगणित कॉल करता येत नव्हते. $10 20 मिनिटे कॉलिंग कार्डवर मिळायची. काही वेळा कॉल मध्येच तुटायचा व त्या पुढील मिनिटे वाया गेलेली असायची. वाहत्या रस्त्यापासून हे अपार्टमेंट खूपच आत होते. एकदा मुख्य रस्ता कुठे आहे ते बघून आले व अंदाज घेतला की बाहेर एकटे चालत गेलो तर किती चालायला लागेल. बरेच लांब अंतर होते. ठरवले, काही ना काही निमित्ताने बाहेर पडायचेच. नंतर एकदा मुख्य रस्त्याला लागून एकाड दुकान व त्याच्या बाजूलाच पोस्ट ऑफिस आहे ते कळले. मग माझी भारतात पत्रे लिहायला सुरुवात झाली. दर आठवड्याला एक पत्र लिहून ते पोस्टात टाकू लागले. शिवाय एकाडमधून दुधाचे कॅन आणत असे. ते मोठाले व जड कॅन हातात घेऊन उंच सखल भागातून चालताना हात व पाय खूप दुखायचे. पण त्यामुळे वेळही जायचा व कामही व्हायचे. उन्हाळा वाढत गेला तसा चालताना त्रास व्हायला लागला. टोपी आठवणीने घालून जायचे तरी उन्हाने डोके खूप दुखायचे. आमच्याकडे बसचे वेळापत्रक होते आणि आमच्या अपार्टमेंट जवळच बस स्टॉप होता. पण बसचा कधी आवाज आला नाही की बस स्टॉप कधी दिसला नाही. एखादी तरी बस दिसायला हवी ना, मग स्टॉप कुठे आहे ते शोधून काढता येईल. पण बस दिसायचे नावच नाही. आणि एकदा अचानक चालत असताना समोरून बस येताना दिसली. बस बरीचशी रिकामीच होती. मला बस बघून खूप आनंद झाला व ती बस कुठे जाते व कोणत्या रस्त्यावर वळते हे पाहण्याकरता रस्त्यावरच उभी राहिले. दुसऱ्या दिवशी बस जिथे वळली त्या रस्त्यावरून चालत जाताना बरेच लांब गेल्यावर मला एक बस स्टॉप दिसला. इथे बस स्टॉप पटकन ओळखू येत नाहीत. बस स्टॉपवर बसायला काहीच नसते. एका खांबाला एक पाटी लावलेली दिसली आणि पाटीवर नाव होतं क्लेम्सन एरिया ट्रान्झिट. बस स्टॉप माहिती झाल्यावर विनायक विद्यापीठात बसने जायला लागला. मी पण आठवड्यातून एक दिवस विद्यापीठात जाऊन तिथल्या लायब्ररीत जायचे. तिथे नेटवर मेल चेक करायचे व थोडे वाचायचे. दूर टेकडावर राहणाऱ्या सुनीताकडे आठवड्यातून एक दिवस जायला लागले. पण तरीही मैत्रिणीच्या घराच्या तिथे बस जात नव्हतीच. विद्यापीठात बसने जाऊन नंतर एक डोंगर चढून तिच्याकडे जावे लागायचे. शनिवार रविवार आठवड्याची ग्रॉसरी आणताना बसने जात होतो पण तरीही त्रास होतच होता. बस स्टॉप लांब होता त्यामुळे ओझी वाहून नेताना खूप दमायला व्हायचे. उन्हाळा असल्याने दिवस मोठा होता त्यामुळे आम्ही उन्हे उतरल्यावर ग्रॉसरीला जायचो. त्यावेळी मी ग्रॉसरीला जाताना पंजाबी ड्रेस घालायचे. थोडा वेगळेपणा यायचा. विद्यापीठातून रोज विनायक संध्याकाळी 6ला घरी आल्यावर चहा खाणे झाले की लाईफटाईम चॅनलवर आम्ही ओळीने रोज 2 चित्रपट पाहायचो. रात्रीची मुगाच्या डाळीची खिचडी किंवा आमटी भात खाऊन मग थोडा वेळ अपार्टमेंटच्या बाहेरच्या बाजूला एक बाकडे होते तिथे जाऊन बसायचो. रात्री छान थंडगार वाटायचे. क्लेम्सन मध्ये उन्हाळ्यात पुण्यात जसा वळवाचा पाऊस पडतो तसाच पडायचा. काही वेळा गारा पडलेल्या पाहिल्या आहेत. तेव्हा तर हे शहर पावसाने भिजल्यावर खूप छान दिसायचे. खूप जोराचा पाऊस यायचा. शनिवार रविवार भारतातून आणलेल्या गाण्यांच्या कॅसेट ऐकायचो. आम्हाला कमीत कमी 2 वर्ष राहता येईल अशी जागा शोधायची होती. आमच्याकडे असलेल्या अपार्टमेंट गाईडवरून जागा बघण्याकरता मी फोन करायचे व तिथे जाऊन अपार्टमेंट पाहायचे. एकतर तिथे अपार्टमेंट बघण्यासाठी जास्त वाव नव्हता. 2 बेडरूमचे फ्लॅटही विद्यार्थ्यांनीच घेतले होते. 1-2 जे रिकामे झाले होते ते तितकेसे चांगले नव्हते आणि भाडी पण खूप होती. 1 बेडरूम असलेल्या 1-2 जागा होत्या त्या खूपच अंधाऱ्या होत्या. आठवड्यातून 2 चक्रा तरी अपार्टमेंट पाहण्याकरता मी जात होते. नंतर कळले की तिथे फक्त 1 रूमची पण अपार्टमेंट आहेत. एक विद्यार्थी ओळखीचा झाला होता. तो PhD करत होता. त्याचे लग्न झाले होते. हे असे लग्न झालेले विद्यार्थी अशा एका रूमच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. अशा अपार्टमेंटला इथे स्टुडिओ अपार्टमेंट म्हणतात. अशी 2 ते 4 जोडपी या क्लेम्सन मध्ये आहेत असे कळले. आम्ही पण स्टुडिओ अपार्टमेंट पाहायचे ठरवले. त्या ओळख झालेल्या विद्यार्थ्याकडून फोन घेतला व जागा बघण्याकरता आम्ही दोघेही गेलो. अशा जागा काही ठिकाणी होत्या
एक जागा खूप उंचावर असलेल्या एका टेकाडावर होती. ही जागा पाहण्याकरता गेलो होतो. ती मुख्य रस्त्याला लागून होती. बस स्टॉप जागेला लागूनच होता. त्या रूम मध्ये डिशवॉशर व वॉशिंग मशीन नव्हते. लॉन्ड्रोमॅट, धुणे धुवायचे दुकान चालायच्या अंतरावर होते. रूम मध्ये टब बाथ होते. सर्व बाजूने विचार करता ही जागा आम्हाला सोयीची वाटली. शेवटी विचार करून नाईलाजाने व नाखुशीनेच त्या छोट्या जागेत राहायला गेलो. स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये राहण्याची आमची पहिलीच वेळ. 4 भिंतींची एकच खोली, त्यातच टब बाथ वगैरे. अर्थात आमच्याकडे फक्त इंडियावरून आणलेल्या 4च बॅगा होत्या. त्यामुळे त्या एका खोलीत मी जमेल तसा संसार उभा केला होता. आजच्या भागात इथेच थांबूया. तुमच्या प्रतिक्रिया मला अभिप्राय करून नक्की कळवा. पुढच्या भागात परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.